नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज इथं आपण एकदम झटपट असा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम हेल्दी असा रव्याचा उत्तप्पा कसा बनवायचा ते इथं आज आपण बघणार आहोत. तर ही आजची रेसिपी कुणीही सहजपणे करू शकेल अशी आहे. तर हाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी जरा जरी आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं एक कोणत्याही प्रकारचं आपण भांडे घ्यायचं आहे. तर यात आता घालूया 2 वाटी रवा. रवा इथं एकदम बारीक घ्यायचा आहे. आता यात घालूया पाणी, मिक्स करून घेऊया. आपण यात थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करायचं आहे. जवळपास मला इथं थोडंसं कमी 2 वाटी पाणी लागले. आता यात घालूया आपण चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा खाण्याचा सोडा, आणखी एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स केले. आता हे आपण 10 ते 15 मिनिटासाठी असंच झाकून ठेवणार आहोत, बाजूला ठेवून द्यायचं. तर 10 ते 15 मिनिटांनंतर बघू शकताय तुम्ही रवा आपला चांगला इथं फुलला आहे. हे चांगलं मिक्स करून घेतले आपण. आता घालायचं आहे यात बारीक चिरलेला कांदा. 2 मोठे कांदे मी इथं बारीक कापून घेतलेत. 2 छोटे टोमॅटो ते पण बारीक चिरून घेतलेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि एकदम फ्रेश अशी कोथिंबीर घेतली इथं एकदम बारीक चिरून. आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा बारीक हवं असेल तर तुम्ही कांदे आणि टोमॅटो किसणीने किसून घेऊ शकता. चांगलं मिक्स करून घेऊया. आता घालायचं यात एक अर्धी ते पाऊण वाटी इथं मी दही घेतले. दही थोडं आंबट असलं तरी पण चालू शकेल, पण जास्त पण आंबट नको की जसं की ज्याचा खूप वास येतोय असं नको. थोडंसं आंबट असलं तरी चालेल. हे आता आपण चांगलं मिक्स करून घेतले. आता आपण याचं चांगलं बॅटर बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला उत्तप्पा सहजपणे बनवता येईल. चांगलं मिक्स करून घेतले आपण. आता हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बॅटर पाहिजे. याचं कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही याची या प्रकारे पाहिजे. तर आपलं आता इथं बॅटर रेडी झाले. तर आता आपण उत्तप्पे बनवायला घेऊया. आता आपण गॅस ऑन करूया आणि गॅसवरती इथं आपण आता एक पसरट पॅन घेतलाय. तुम्ही कोणत्याही तव्यावरती हा उत्तप्पा बनवू शकता.
तर यात आता मी 1 चमच्याभर तेल घातले. तेल आता आपण हे आता सगळीकडे पसरवायचं आहे, म्हणजे उत्तपा आपला तळाला चिकटणार नाही. तर आता बॅटर घालूया. पातळ असं आपण हे बॅटर सोडायचं. असं सगळीकडे पसरलं पाहिजे. बघू शकता तुम्ही. आता उत्तपा आपण 1-2-3 मिनटं चांगला शेकून घ्यायचं. आता तुम्हाला साईडनं कडा उचललेल्या दिसत असतीलच. आता थोडंसं याच्यावर मी तेल घालते, जेणेकरून वरचा भाग पण चांगला भाजला जाईल. आता आपण याला परतून घ्यायचं, पलटी मारून घ्यायची आता याला. तर तुम्हाला दिसत असेलच की उत्तप्याला किती सुंदर रंग आलेला आहे आणि किती खरपूस असा भाजून आपला उत्तपा तयार आहे. तर ही खालची साईड पण आपण अशीच 2-3 मिनटं भाजायची आहे. तर आता आपण चेक करूया ती पण साईड चांगली भाजली आहे का. तर बघू शकता तुम्ही, ही पण साईड किती छान अशी भाजली गेली आहे. तर मस्त असा आपला उत्तपा इथं बनवून रेडी झाला आहे. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. तर तुम्हाला मी अजून एक उत्तपा बनवून दाखवते. इथे मी एका चमच्याला कांदा असा खवून घेतला आहे बघा, आणि कांद्याने तेल लावते. तुम्ही कशाने पण लावू शकता, कांद्याने लावा, चमच्याने लावा. तर पुन्हा एकदा आपण तीच प्रोसेस इथं करणार आहोत. चांगलं पसरवूनच घ्यायचं आहे. एकदम जास्त नाही सोडायचं, असं थोडं थोडं आपण बॅटर ओतायचं, म्हणजे कुठेही जाड नाही की पातळ नाही, असा एकसारखा होतो. बघा लगेच कलर चेंज झाला. याला पण थोडंसं तेल घालूयावरून आणि परतून घेऊया. बघा त्याचप्रमाणे हा पण उत्तपा मस्त असा खरपूस भाजला आहे. तर असे सर्व उत्तपे आपण ह्या प्रकारेच भाजून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी जरा जरी आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.